मंत्री छगन भुजबळ आज अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार। मला गावबंदी कोणी करू शकत नाही। जे शेतकरी मला शेतीतील नुकसान दाखवतील त्यांच्या शेताची पाहणी करणार, भुजबळांनी केलं स्पष्ट। मराठा आंदोलक विरोध करणार असल्यानं मंत्री छगन भुजबळांनी बदलला पाहणी दौऱ्याचा मार्ग। छगन भुजबळांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी। भुजबळांच्या दौऱ्याविरोधात मराठा समाज आक्रमक। येवला तालुक्यातील सोमठाण देश येथे दुकानं ठेवली बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त। ठाणे जिल्ह्याच्या शहापूर शहरासह तालुक्यातील बाजारपेठा आज बंद। ओबीसींच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणाऱ्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याचा आरोप। ईव्हीएमला विरोध करा, प्रकाश आंबेडकर यांचं मिरजेत आवाहन। नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर असल्याचीही केली टीका। सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी टिपू सुलतानच्या फोटोला घातला हार। नव्या वादाला फुटलं तोंड। खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स। अर्थविषयक स्थायी समितीच्या बैठकांना महिन्याभरापासून गैरहजर राहिल्याने पाठवलं समन्स। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून 2 दिवसीय शिबिराचं आयोजन। अजित पवार, प्रफुल्ल पटेल शिबिराला मार्गदर्शन करणार। राजकीय आजार व्हायला लेथापेचा नाही, आजारपणाबद्दलच्या विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। राजकीय परिस्थिती पाहून भूमिका घ्यायला लागतात। हातावर हात ठेवून विरोध करण्यापेक्षा सत्तेत राहून काम करण्याची आमची भूमिका, अजित पवारांचा शरद पवारांना टोला। आमदार अपात्रता प्रकरणी आज विधान भवनात पुन्हा सुनावणी। आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी पूर्ण होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे जनक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नसल्याचाही बावनकुळेंचा आरोप। राज्यात जातीजातीत भांडणं लावण्याचं पाप भाजप करत आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भाजपवर टीका। विधान परिषदेच्या उपसभापतींवर अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उपसभापतींना सभागृह चालवण्याचा पूर्ण अधिकार। फडणवीसांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केलं स्पष्ट। उद्धव ठाकरेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन। 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता। रविकांत तुपकरांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे। सरकारनं 15 दिवसात मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा नागपूरमध्ये धडकणार। तुपकरांचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर। नौसेना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार। पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत संचलन सोहळा। मुलींनी परेडमध्ये भाग घेण्याची पहिलीच वेळ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची एनडीएतील दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती। महिला कॅडेट देशाचं आणि एनडीएचं नाव उज्ज्वल करतील, राष्ट्रपतींचं प्रतिपादन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस पुण्यात। राष्ट्रपती आज अहमदनगरमध्ये घेणार शिंगणापुरात शनिदर्शन। राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्यानं प्रशासनाकडून मोठी तयारी। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवींच्या जामीन अर्जावर आज मुलुंड कोर्टात सुनावणी। आजच्या सुनावणीत मुंबई पोलीस आपली भूमिका मांडणार। शिंदे गटाच्या काही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचा आरोप। ठाकरे गटाकडून मंगळवारी अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका। मात्र नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बुधवारी शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोळी समाजाच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती। आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी कोळी समाजाने धुळे ते मंत्रालय अशी पदयात्रा काढली होती। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जळगावात शेतकरी आक्रोश मोर्चा। पीक विम्याची रक्कम मिळावी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी। मोर्चात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार, जयंत पाटलांची माहिती। बुलढाणा जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस। रब्बी पिकांचं मोठं नुकसान। बुलढाण्यात दाट धुक्यासह अनेक भागात अजूनही पाऊस सुरूच। अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट। तापमान 13 अंशांवर। शेगाव, संग्रामपूर, खामगाव, जळगाव, जामोद तालुक्यात पाऊस सुरू। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात पाणी जमा।
शेळगाव, गौरी टाकळी, बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान. सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं, द्राक्ष बागांना मोठा फटका. बुलढाणा जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचं मोठं नुकसान. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पसरलं धुकं, वराळ तलाव धुक्यात हरवला. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसाचा 11,000 एकरावरील द्राक्ष बागांना फटका, सलग 3ऱ्या वर्षी द्राक्ष बागांना अवकाळीचा दणका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात दाट धुकं, रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातील घाटनांदूर इथं अवकाळी पावसामुळे सीताफळाची बाग उद्ध्वस्त. छत्रपती संभाजीनगरमधील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉक्टर विनायक काळे यांची नियुक्ती. यावर्षी जानेवारी महिन्यात डॉक्टर विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती. स्वस्त धान्य दुकानदार 1 डिसेंबर रोजी राज्यात करणार धरणे आंदोलन, तर 1 जानेवारी 2024 पासून स्वस्त धान्य वाटप करणार बंद. स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचा सरकारला इशारा. चिपळूणमध्ये कोका कोला उभारणार 2 ते 2.5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प. पहिल्या टप्प्यात 700 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुख्यमंत्री शिंदे करणार आज भूमिपूजन. ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही. काटई नाका इथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार असल्यानं शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत पाणी पुरवठा बंद असेल. मराठी पाट्यांबद्दल मुंबई महापालिकेकडून 3,575 दुकानांची तपासणी. मराठी पाट्या नसल्याने 161 दुकानांवर कारवाई. दाट धुक्याचा पश्चिम रेल्वेला फटका. पश्चिम रेल्वे 20 मिनिटं उशिरानं, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूरसाठी मध्य रेल्वे 2 एकमार्गी विशेष गाड्या चालवणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेचा निर्णय. आरेतून जाणाऱ्या वाहनधारकांना वनविभाग ग्रीन टोल लावण्याच्या तयारीत. इको सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्यांना ग्रीन टोल लागू करण्याचा प्रस्ताव. पर्यटकांना आता लोणावळ्यात दरीतून चालण्याचा आनंद घेता येणार. बांधला जाणार स्कायवॉक. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचं काम पीएमआरडीएने घेतलं हाती. राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पुतळा बसवण्याची मागणी. कार दुचाकीच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू. वर्धा सेलू दरम्यान पवनार शिवारातला अपघात. गडचिरोलीच्या सुरजागड टेकडीवरील लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अपघातात वाढ. आठवड्याभरात 5 जणांचा मृत्यू. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा. हमास ही दहशतवादी संघटना नाही तर क्रांतिकारी संघटना. नक्षलवाद्यांचे बॅनर्स. आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंसानंतर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार. कोमसापच्या मॉरिशस येथील 17व्या साहित्य संमेलनात स्वराज्य निष्ठा या नाटकात संजय केळकर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवदर्शनासाठी. कुडाळमधील प्रसिद्ध माणगाव दत्त मंदिरात केली पूजा. तसंच कुलदैवत श्री भवानी माता व श्री देवी भावईचंही प्रमोद सावंत यांनी घेतलं दर्शन. नागपुरात एकाच कढईत 3,000 किलो तांदळाची खिचडी. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केली खिचडी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या देवी माऊलीचा जत्रोत्सवाला अलोट गर्दी. मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला. कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक उद्योगपती TS कल्याणरामन यांच्या द गोल्डन टच आत्मचरित्राचं मुंबईत अनावरण. ज्येष्ठ अभिनेते आणि कल्याण ज्वेलर्सचे ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अनावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.